पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारती. सावत्र भाऊंनी लाडकी बहीण योजनेत खोडा घातला, त्यांना जोडा दाखवण्याची वेळ आली असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करत महाविकास आघाडीच्या सरकारने 2.5 वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्राला अधोगतीकडे नेण्याचं काम केल्यानेच आम्ही हे महाराष्ट्र विरोधी सरकार उलथवून टाकले, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केलाय. तर या सभेला प्रचंड गर्दी झालेली पाहता महायुती उमेदवार विश्वनाथ भोईर यांचा विजय निश्चित असल्याची खात्रीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली आहे. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कल्याणात आले होते. येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण क्रीडांगण येथे झालेल्या महाविजय संकल्प सभेमध्ये ते बोलत होते. या सभेचे वैशिष्ट्य ठरले ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण ऐकण्यासाठी लाडक्या बहिणींनी केलेली प्रचंड गर्दी. ही सभा झालेले क्रीडांगण या लाडक्या बहिणींनी अक्षरशः फुलून गेलं होतं. महाविकास आघाडीच्या काळामध्ये महाराष्ट्र देशामध्ये 3ऱ्या स्थानावर फेकला गेला होता. मात्र महायुतीचे सरकार आल्यावर आम्ही अवघ्या 6 महिन्यात हा महाराष्ट्र पुन्हा एकदा उद्योग, व्यवसाय, गुंतवणूक, स्टार्टअप, पायाभूत सुविधा अशा प्रमुख क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणला. त्यासाठीच आम्ही राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता उलथवून टाकल्याचं सुतोवाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं. तर लोकसभेतील फेक नॅरेटिव्ह आता चालणार नाही. जे संविधान बदलाची ओरड करत होते त्या काँग्रेस पक्षानेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव करत खूप त्रास दिल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तर आपल्याला अजिबात हलक्यात घेऊ नका. शिवसेना प्रमुखांचे विचार आणि धनुष्यबाण ज्यांनी काँग्रेसच्या दावणीला बांधले ते महाविकास आघाडीचे सरकार आपण उलथवून टाकलं. जर का असं केलं नसतं तर कल्याण पश्चिमसह संपूर्ण महाराष्ट्रात विकासकामांची गंगा आज निर्माण झाली नसती. तर येत्या काळात कल्याण पश्चिम येथील मेट्रोचं कामही लवकरच सुरू होईल, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याणकर नागरिकांना आश्वस्त केलंय. अरे 23 तारखेला काय ठेवायची की नाही? अच्छा, पूर्ण जाळं आपण निर्माण करतोय, एंड टू एंड कनेक्टिव्हिटी देतोय, लोकांचं जीवनमान सुधारवतोय आणि सर्वसामान्य लोकांना आरामदायी प्रवास या मेट्रोतून देण्याचं योजना तुमच्यासाठी आम्ही केली. त्याला खोडा घातला, बदनाम केलं. ही योजना खोटी आहे, चुनावी जुमला आहे. ही काय भीक देताय का? लाच देताय का? विकत घेताय का? अरे काय काय बोलायला लागले हे दुष्ट सावत्र कपटी भाऊ. हे माझ्या लाडकी